नमस्कार मंडळी. ठरलं तर मग या मालिकेच्या 20 एप्रिलच्या भागात प्रिया आणि अधिराजचे काय सीन दाखवले ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. चला तर मग पाहूया. इकडे जी प्रिया आहे ना, ती अधिराजला म्हणत असते, अरे अधिराज, माझा नवरा ना असा आहे तसा आहे, नवऱ्याच्या बुराया करत असते बरं का. आणि म्हणते तो नुसता ना माझ्या आईबाबांच्याच पैशावर टपलेला असतो. अरे माझ्या आईबाबांनी माझं लग्न का बरं लावून दिलं की एक खाणारं तोंड कमी होईल या विचारांनी माझ्या आईबाबांनी लग्न लावून दिलं रे. आणि ह्यानी काय केलं, ह्यानी तर उलटंच केलं. हा तर माझ्याच आईबाबांच्या तिथे असं खायला प्यायला मागतोय, माझ्याकडेच पैसे मागतोय. मला काहीच कळत नाही रे, तुला काय सांगू, असं तसं, बाप रे. आणि तो बिचारा आदिराज इकडे शॉक असतो की बापरे, ही मुलगी आहे का कोण आहे, इतकं इतकं खोटं कसं काय बोलू शकते. आणि ही प्रिया बाबा 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 भरपूर खोटं बोलत असते बरं का. आणि खूप म्हणजे माझा नवरा तसा, माझा नवरा असा. बिचारा तो तिचा नवरा अश्विन काय विचार करेल जेव्हा त्याला कळेल की ही प्रिया काय करते. आणि मग आता अधिराज म्हणतो, म्हणजे तुझं लग्न झालंय तर मग आता प्रिया म्हणते, हो ना माझं झालंय रे लग्न, पण मी त्या लग्नात खुश नाही आहे रे, माझा नवरा खूपच वाईट आहे. तर अधिराज म्हणतो, अगं मग तू टेन्शन कशाला घेतेस, मी आहे ना, माझ्याशी लग्न कर, दे त्याला डिवॉर्स. तर मग ती म्हणते, खरंच का रे अधिराज, तुला मी डिवॉर्स दिला तर तुझ्या माझ्या नवऱ्याला डिवॉर्स दिला तर मग तू माझ्याशी लग्न करशील का, असं आता ती इकडे अधिराजला म्हणते. तर अधिराज म्हणतो, का नाही बरं करणार, करेल ना मी तुझ्याशी लग्न. मग तर बाई प्रियाचं काय तुम्हाला सांगू, प्रिया कसली म्हणजे किती हावरी आणि किती काय बोलायचं होतं तिला. आणि इकडे अधिराज पण तोच विचार करत असतो की ही प्रिया आहे का कोण आहे नक्की. बाप रे, त्याला तर पूर्ण शॉक बसलेला असतो. पण प्रियाचं तेच चालू असतं की तिला अधिराजसोबत आता लग्न करायचं आहे, त्याचा पैसा तिला खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे आता प्रियाने इकडे अधिराजला बोललेली असते की मी माझ्या नवऱ्याला डिवॉर्स देते आणि तुझ्याशी लग्न करते. तर आपल्याला आजच्या भागामध्ये ना हे मजेशीर किस्से पाहायला भेटणार आहेत. तर अशाच मालिकेंच्या अपडेटसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला पण ठरलं तर मग ही मालिका आवडते का हेही सांगा. धन्यवाद.